नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण GMC सोलापूर भरतीबद्दल एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीवर बोलणार आहोत. ही माहिती तुमच्या करिअरसाठी इतकी महत्त्वाची आहे की पुढची काही मिनिटं तुमचं भविष्य ठरवू शकतात. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ती सगळ्यात मोठी बातमी ही आहे की GMC सोलापूर परीक्षेचे हॉल तिकीट्स आता ऑफिशियली उपलब्ध झाले आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आहे. पण थांबा, खरी जबाबदारी तर इथून पुढे सुरू होतीये. आता हॉल तिकीट म्हणजे नक्की काय? हा फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये. ही तुमच्या परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची खिल्ली आहे. यावर तुमची परीक्षेची तारीख, वेळ, केंद्राचा पत्ता, रिपोर्टिंगची वेळ आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या सूचना लिहिलेल्या असतात. हे एक अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि ही गोष्ट डोक्यात अगदी पक्की करून ठेवा. नियम एकदम स्पष्ट आणि कडक आहे. जर तुमच्याकडे हॉल तिकीटाची प्रिंटेड कॉपी म्हणजे कागदावर छापलेली प्रत नसेल तर तुम्हाला परीक्षा केंद्रात एंट्री मिळणार नाही. अजिबात नाही. तिथे कोणतीही विनंती किंवा कोणतंही कारण चालणार नाही. हा नियम सर्वांसाठी सारखाच आहे. ओके, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे हॉल तिकीट नक्की डाउनलोड करायचं तरी कुठून? कारण आजकाल इतक्या बनावट, फेक वेबसाईट्स आहेत की आपला गोंधळ उडू शकतो आणि आपली माहिती धोक्यात येऊ शकते. ही स्क्रीन जरा नीट बघा. हे आहे अधिकृत DigiLM लॉग इन पोर्टल. फक्त आणि फक्त इथूनच तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. तुमच्या सोयीसाठी याची ऑफिशियल लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवली आहे. त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका. ठीक आहे, आता आपण ह्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. मी आता ज्या चुकांबद्दल सांगणार आहे ना, त्या इतक्या सामान्य आहेत की जवळपास 90% उमेदवार नकळतपणे त्या करतात आणि आपलं करिअर धोक्यात घालवतात. त्यामुळे आता इकडे पूर्ण लक्ष द्या. सगळ्यात मोठी आणि कॉमन चूक, हॉल तिकीट फक्त मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं. अरे, पण प्रिंटआउट कोण काढणार? ही चूक अजिबात करू नका. मग दुसरी गोष्ट, आपलं नाव, आडनाव, त्याचं स्पेलिंग बरोबर आहे का? आपला फोटो स्पष्ट दिसतोय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा केंद्राचा पत्ता तो बरोबर आहे की नाही हे पुन्हा पुन्हा तपासा. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण खूप महत्त्वाच्या आहेत. जरा एक क्षण विचार करा. किती महिन्यांचा अभ्यास, किती रात्री जागवल्यात आणि फक्त एका कागदाच्या तुकड्याअभावी, एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला परीक्षा केंद्राच्या गेटमधून आतच घेतलं नाही तर? काय वाटेल? सगळी मेहनत वाया जाईल नाही का? ही वेळ स्वतःवर येऊ देऊ नका. चला, घाबरू नका. आपण एक स्मार्ट ॲक्शन प्लॅन बनवूया, ठीक आहे? स्टेप नंबर 1, आजच्या आज लगेच तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा. स्टेप 2, त्याचे कमीत कमी 2 कलर प्रिंटआउट काढा. एक घरी ठेवा, एक सोबत ठेवा. स्टेप 3, सोबत एक ओरिजिनल फोटो ID प्रूफ जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तयार ठेवा. आणि स्टेप 4, परीक्षेच्या 1 दिवस आधी परीक्षा केंद्रावर जाऊन या, म्हणजे आयत्या वेळी धावपळ नको. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जे हुशार उमेदवार असतात ना, जे खरंच यशस्वी होतात, ते फक्त अभ्यासच परफेक्ट करत नाहीत, तर त्यांची कागदपत्र आणि बाकीची तयारीसुद्धा एकदम परफेक्ट ठेवतात. तयारी म्हणजे फक्त अभ्यास नाही, तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं. आणि शेवटी हे गणित खूप सोपं आहे. हॉल तिकीट नाही म्हणजे परीक्षा नाही, आणि परीक्षा नाही म्हणजे करिअरला उशीर. ही साखळी तोडणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे लगेच कामाला लागा. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ तयार करण्यासाठी आमची टीम दिवसरात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुम्ही चॅनलची मेंबरशिपसुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला DMER बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, जाता जाता DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.